मोठागाव ते कोपर हा रस्ता अनेक वर्षापासून लोकांची मागणी होती की हा रस्ता व्हायला पाहिजे। डोंबिवलीतला एक अतिशय महत्त्वाचा रस्ता माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून व याला निधी जो उपलब्ध करून दिला तो श्रीकांत शिंदे यांच्या निधीतनं हा रस्ता करण्यात आला होता। परंतु या रस्त्याच्या मध्ये काही रस्ता करताना बऱ्याचशा अडचणी याच्यामध्ये निर्माण झाल्या होत्या की याच्यामध्ये डिवायडर नव्हते आणि स्ट्रीट लाईट नव्हते। पण माननीय प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्याभरामध्ये याच्यासाठी निधी उपलब्ध झाला आणि त्याच्यानंतर या रस्त्यावरती स्ट्रीट लाईट लावण्याचं काम, कारण पोलिसांची मागणी होती, नागरिकांची मागणी होती की मोठ्या प्रमाणात रस्ता तयार झालाय परंतु स्ट्रीट लाईट आणि डिवायडरचं काम झालेलं नव्हतं। ते करण्याचं काम आम्ही केलेलं आहे। त्यासाठी आज आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आणि इथले स्थानिक नगरसेवक जयजी म्हात्रे दोघेही उपस्थित आहेत आणि आपण बघत असाल तर अतिशय महत्त्वाचं काम हे डोंबिवली पश्चिमसाठी झालेलं आहे आणि अशीच विकासाची कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये होत राहतील। पुलाची निविदा तर 1 तारखेलाच निघाली होती, पण काही अपरिहार्य कारणांमुळे ती काही थांबली होती। पण आता आचारसंहिता झाल्यानंतर ती परत निविदा प्रक्रिया झालेली आहे आणि मोठागावच्या रेल्वे फाटकवरील जो पूल आहे तो 2 पदरी होता, आता तो 4 पदरी पूल होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून डोंबिवलीमध्ये विविध विकास कामं सुरूच असतात आणि पुलाचं काम देखील प्रत्यक्षात लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आम्हाला। त्यांना पत्र देऊ द्या, मी विकास करत राहीन। काही लोकांना सवय असते की पत्र द्यायचे आणि मग काम केलं आम्ही सांगायचं, पण मला त्याच्यात कुठल्या राजकारणात जायचं नाही। आम्ही फक्त विकास कामं करतो आणि ती पुढेही आम्ही करत राहतो। नाही, आम्ही काम करतो, जे आम्ही काम करतो त्याचं श्रेय आम्ही हक्काने घेणार आणि जे कामच करत नाही त्यांना जर काँग्रेसला तर काय बोलायचा काय अधिकारच नाही। त्याच्यामुळे त्यांना आता त्यांचा पक्ष संपलेला आहे। एक नगरसेवक इथे निवडून आलेला नाही तर त्यांनी याच्यावरती विकासावरती बोलू नये।